हॅलो गाईज, कसे आहात? आज आपण कैरीची कढी बनवणार आहोत. ॲक्च्युली ही कढी आहे ना, मी जेव्हा लहान होती ना तेव्हा माझी मम्मी माझ्यासाठी खूप बनवायची. आज माझ्या मिस्टरांना सुद्धा ही कढी आवडते. ऐकून खूप छान वाटतं, बघून सुद्धा खूप छान वाटतं. ॲक्च्युली कसं असतं ना, की आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा आपल्या आईवडिलांचा ना एक खूप टास असतो की आपल्याला ना हेल्दी फूड देणं. मग ते जरी वडापाव असो किंवा काही असो, की त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तुला घरी बनवतो, तू घरी बनवून खा. ठीक आहे, तर त्यातलाच हा प्रकार एक कढी आहे. तर कशी बनवायची ना मी ते सांगते. ॲक्च्युली ना याच्यासाठी ना एकदम कच्चावाला मँगो घ्यायचा, म्हणजे आंबट असतो ना तो वाला घ्यायचा. माझ्याकडे तो नव्हता अनफॉर्च्युनेटली, तर मग मी हा घेतला आहे. तर एकदम कच्चावाला मँगो घ्यायचा, त्याला बॉईल करायचं. मी 2 मँगो घेतले, त्यांना बॉईल केलेला आहे आणि त्याचा पल्प काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून चवीनुसार गूळ टाकायचा, म्हणजे जरा ना आंबट गोड अशी टेस्ट लागली पाहिजे, तर ती भन्नाट लागते एकदम कढी. मग त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं. आता ना आपण कढीला फोडणी देऊया. फोडणी देताना काय करायचं, मी जरा थोडंसं तेल घेते, मी आपण जिरं टाकलं त्याच्यामध्ये आणि आपण टाकलं कढीपत्ता, हिंग टाकलं, चांगली मस्त तडतडली, आपली फोडणी कढीमध्ये टाकून घेतली. आता कढी थोडीशी बॉईल करून घेतली आणि थोडासा पिवळा कलर, ॲक्च्युअली कढीला माझ्या पिवळा कलर आहे, पण कसं असतं ना की जेव्हा आपली आंबट म्हणजे एकदम कच्चा रॉ मँगो असतो ना तेव्हा त्याला थोडासा वेगळा कलर येतो, तर त्याच्यासाठी आपण हळद टाकायची असते. तर एक फॉर्मॅलिटी म्हणून मी तुम्हाला दाखवली की हळद टाकायची आणि आता ह्याच्यामध्ये टाकली वेलची पूड आणि मग नंतर त्याच्यामध्ये टाकली नटमग, आपली जायफळची पूड थोडीशी टाकली आणि थोडंसं बॉईल करून घेतलं आणि प्यायला घेतली. ही कढी एकदा पिऊन बघा, एवढी सुंदर लागते, तुम्ही माझं नावच काढाल.